कालाबाधाप्रमाणे आज हे 10वं वर्ष आहे की आपण सप्तरंग नारी शक्तीचे हा कार्यक्रम आयोजित करत असो। त्याच्यामध्ये हा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीपातीचा किंवा कोणत्याही स्पेसिफिक वर्गाचा कार्यक्रम नसो, हा फक्त आणि फक्त नारी शक्तीचा कार्यक्रम असो। आपल्या दैनंदिन जीवनातली मरगळ कुठेतरी महिलांनी काढावी, एका सुरक्षित जागेवर त्यांना स्वच्छंद खेळता यावं, रंग खेळता यावेत, म्हणून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करत असो। इथे कोरडे रंग असतात, जेवणाचं व्यवस्था असते। त्या कार्यक्रमाला आम्हाला सालाबादाला दरवर्षी राजूमामा भोडे असतील आमदार आम्हाला मदत करतात। आमचे विष्णुभाऊ बंगाडे, आमचे आता उपमहापौर असलेले मनोज चौधरी असतील, साहस फाउंडेशन आणि भूमी फाउंडेशन म्हणजे वंदना पाटील आणि आम्ही आमचा ग्रुप मिळून हा कार्यक्रम आज ह्या वर्षी वंदनाताईंसोबत घेतला। दरवर्षी आपण वेगवेगळ्या संस्थांसोबत हा कार्यक्रम घेत असतो आणि सर्व महिला येऊन, तरुणी, मुली, वयस्क असतील, सगळ्या येऊन इथे अतिशय मनसोक्त आनंद लुटतात होळीचा। काही युवा वर्गाला काय सांगाल की घातक रंगाचा वापर टाळून पर्यावरणपूरक होळी खेळली, काय आवाहन केलं? रंग धुळवड ही आपली संस्कृती आणि आपले सण हे आपल्या संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा भाग आहे, पण त्यासोबत आपलं आरोग्य देखील महत्वाचं आहे। तर आजकाल होणारे जे कलर्स आहेत त्याच्यामध्ये केमिकलचे कलर्स येतात किंवा पाण्याचा दुर्वापर होतो, पाण्याची टंचाई निर्माण होते। त्यामुळे एक आदर्श आपण नवा पिढी किंवा माझ्या महिला भगिनींना सांगायचा प्रयत्न करतो, कमीत कमी प्रमाणात कोरडे रंग घ्यायचे आणि ऑर्गेनिक कलर घेतलेले असतात, ज्याच्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि फक्त छान जेवायचं, खेळायचं आणि एन्जॉय करायचं, हाच एक मेसेज असतो।